नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। घरगुती वीज ग्राहकासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना सुरू करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचा GRही निर्गमित केलेला आहे आणि याची अंतर्गत तुम्हाला 2500 रुपयांमध्ये रूफटॉप सोलर मिळू शकते। याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर इथे बघू शकता 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजना राबवण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजीचा GRI हा उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा। तर यामध्ये आपण बघूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेचा घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर हा तो GR आहे। यामध्ये योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते बघूया। दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे व दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे। म्हणजे जे वीज तुमच्या छतावरती तयार होणार आहे ती जर तुम्ही वापरल्यानंतर उरलेली असेल तर ते महावितरण विकत घेते। त्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे। या योजनेअंतर्गत सुमारे 1,54,000 घरगुती वीज ग्राहक व ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,000 घरगुती वीज ग्राहक यांच्याकरिता छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे। तर हा संपूर्ण तपशील या ठिकाणी दिलेला आहे ते आपण बघूया। जर प्रति किलोवॅटची आधारभूत किंमत 50,000 इतकी गृहीत धरली तर इथे दिल्याप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक तर त्यांना फक्त 2,500 रुपये भरावे लागणार आहेत। त्यामध्ये राज्य शासन 17,500 आणि केंद्र शासन 30,000 रुपये भरणार आहेत। तर त्यामध्ये अजून 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक, तर त्यामध्ये सर्वसाधारण गट आहे, अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळा हिस्सा या इथे नमूद करण्यात आलेला आहे। 50,000 इतकी किंमत गृहीत धरल्यास हे बघून घ्या। तर यासाठी निकष आहे ते आपण बघूया, म्हणजे कोण कोण यासाठी अप्लाय करू शकतं। तर ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे, म्हणजे मीटर असणे आवश्यक आहे। ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजे अगोदर सोलर बसवण्यासाठी कोणत्याही गव्हर्नमेंटची सबसिडी घेतलेली नसावी। इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे, म्हणजे जे केंद्र सरकारचं पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला नोंदणी करावीच लागेल। त्यानंतर वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक असेल, म्हणजे कोणतेही विजेचे जे बिल आहे ते थकवलेले नसावे। त्यामध्ये जे निकष आहे ते बघूया। ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील। त्यामध्ये फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच योजनेत भाग घेण्यास पात्र असतील। त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकासाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवावी असे यामध्ये निकष आहे।
त्यामध्ये अजून डिसेंबर 2025पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखाली ग्राहकाची संख्या 1,54,000पेक्षा कमी असल्यास सदर कोटा जे 100 युनिटपर्यंत वीज वापर आहे त्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार हा महावितरणकडे असणार आहे. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे. तरी ही होती ह्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेची संपूर्ण माहिती. तरी हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा ज्यांचं वीज बिल 100 युनिटच्या आसपास येत असेल, ते ज्यांना सोलर कमी किमतीत बसवायचं आहे ते. व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.